राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा पनवेलमध्ये होणार भव्य सत्कार। रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा वर्णी लागल्याने पनवेल रिपाईच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्याचे आयोजन केले जाणार असल्याचे रिपाईचे कामोठे येथील बैठकीत सर्वानुमते ठराव करण्यात आला। नवनिर्वाचित पनवेल महानगरपालिका क्षेत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कामोठे येथील नालंदा बुद्धविहार येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुमित मोरे, प्रदेश युवा अध्यक्ष सकपाळ, पनवेल महापालिका जिल्हा प्रभारी मोहनीश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते। रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांचा प्रथम सत्कार हा पनवेल तालुका शहर आणि जिल्ह्याच्या वतीने पनवेल येथे आयोजित करण्यासंदर्भात प्रभाकर कांबळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीला रवींद्र कांबळे, दिनेश जाधव, गौतम पाटेकर, प्रभू जाधव, सुरेंद्र सोरटे, मिलिंद कांबळे, प्रकाश कांबळे, मुकुंद कांबळे आदी पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली। पनवेल महानगरपालिका शहराचं काम करत असताना त्यांना एक चांगला डॅशिंग नेतृत्व करणारा, समजदार, हुशार आणि चांगलं संघटन बांधणारा एक नेतृत्व त्यांच्या सोबत या ठिकाणी काम करायला हवं आहे। तर पनवेल महानगर शहर फार मोठा आहे, याचा आवाका मोठा असल्या कारणाने आपले महानगरचे जिल्हाध्यक्ष रामदासजी कांबळे यांच्या सोबत माननीय आपले मोहनीजी गायकवाड यांचा आपण या ठिकाणी पनवेल महानगर क्षेत्राचे जिल्हा प्रभारी म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती जाहीर करीत आहोत। आणि त्या नियुक्तीचं पत्र सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर मोहनीजींना देताना त्याच्यानंतर मी आपल्या समोर माझं मनोगत व्यक्त करेन। तर सर्वांनी काळाच्या कडकडाट त्यांचं स्वागत करा। सर्वप्रथम आपण या ठिकाणी मोहनीजी यांना पत्र देऊ, त्याची जबाबदारी करण्याची वाट मग आपण पुढील आपली बैठकीचा विषय चालू करू। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना प्रथम तुझ्यावर वंदन। पनवेल महानगरपालिका शहराची जी महत्वपूर्ण बैठक नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आजचं जे आयोजन झालेलं आहे, या बैठकीचं अध्यक्षस्थान प्रभाकर कांबळे यांना आपले नवनिर्वाचित जिल्हा प्रभारी मोहनीजी गायकवाड साहेब, या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आयुष सुमेशजी मोरे साहेब, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पगारे, तसेच कोकण प्रदेश युवक आघाडीचे युवा अध्यक्ष आमचे मित्र सुशांत सकपाळ साहेब। आजच्या या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले आपले पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि महत्वाचं महिला पदाधिकारी आणि त्यात आमच्या मावशी ज्येष्ठ आहे, त्या सर्वांचं मी या ठिकाणी त्या सर्वांना जय हिंद करतो आणि धन्यवाद देतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात। बंधूंनो, बैठकीचे जे विषय आहेत त्या विषयावर अध्यक्ष प्रभाकर कांबळे साहेब बोलत होते, परंतु या बैठकीच्या अनुषंगाने आपल्या पनवेलकर आपले सर्व कार्यकर्त्यांना संवाद साधत असताना आज या ठिकाणी या बैठकीला उपस्थित असताना खऱ्या अर्थाने मला आनंद होतोय की एक चांगला मार्ग आपल्या पक्षात सध्या चालू असलेले ते काही समाज, गैरसमाज, वैचारिक जे काही मतभेद होते त्याच्यातून आपण बाहेर पडून अतिशय चांगले निर्णय साहेबांच्या आदेशाने घेतल्यानंतर या ठिकाणी ही बैठक होत आहे। वर्षभराचा कालखंड आणि कालखंडामध्ये पनवेल सारखा ताकदवर आपला हा जो शहर आहे
या ठिकाणी खऱ्या अर्थाने काही निर्णयांमुळे जी पक्षाला मरगळ आलेली होती, ही मरगळ झटकण्यासाठी आणि या ठिकाणी योग्य पदाधिकाऱ्यांची निवड करून या ठिकाणी हा आपला पनवेल महानगरपालिकेचं शहर खऱ्या अर्थाने सक्षम करण्याकरिता जे काही आपले सगळे प्रयत्न चालू होते, या प्रयत्नांना कुठेतरी थोडी बाधा येत होती. कोणालाही मी याबाबत दोष देणार नाही, कारण प्रत्येक पक्षामध्ये पक्षाची महत्वपूर्ण जबाबदारी मिळावी, अध्यक्षपद मिळावं, महत्वपूर्ण एखादा पद मिळावं, याचे प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रयत्न असतात आणि ते प्रयत्न करणे प्रत्येकाचं आपले कर्तव्य आहे. त्याला आपण कर्तव्यापासून आपण नक्की करू शकत. पण प्रत्येक कार्यकर्त्याने जे जे इच्छुक होते त्या संघाने आपापले प्रयत्न केले. त्या प्रयत्नातून आज साहेबांच्या आदेशाने प्रभार कामे आपल्याला जिल्ह्यातून लावलेले आहेत. मोदीजी या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आपल्याला लावलेले आहेत आणि आणखी जी महत्वपूर्ण पदं आहेत, मग ती पनवेल महानगरपालिकेचा क्षेत्राचा युवक अध्यक्ष असेल, पनवेल तालुक्याचा अध्यक्ष असेल, विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष असेल, असे अनेक महत्वपूर्ण जी पदं आहेत, ही पदे यानंतर आपल्याला भरायची आहेत. आणि ही पदं भरत असताना सर्वात महत्वाचं की नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत महत्वपूर्ण या महानगरपालिका क्षेत्रातली कार्यकारिणी असायला हवी. आणि त्या कार्यकारिणी या ठिकाणी तुम्ही बैठकीत निवड करा, चर्चा करा, दावा मागून घ्या, हे स्पष्ट आदेश आदरणीय रामदासजी आठवले साहेबांचे आहे. साहेबांचे मला आदेश आहे, प्रभार कांबळे आणि मोनिश गायकवाड या दोन नेत्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये जे जे इच्छुक पदाधिकारी आहेत, महानगरपालिकेचे कार्यकारिणीमध्ये काम करायला, त्या सर्वांची तुम्ही मुलाखत घ्या, माहिती घ्या, कामाचा त्यांचा हवा काय किती आहे त्याची माहिती घ्या. अशा प्रकारे त्यांनी पक्षामध्ये किती वर्ष काम करत आहे, ते त्या पदाला जबाबदारी घेणं योग्य आहे नाही त्याचा तुम्ही प्रमुखांनी सगळ्यांनी माहिती घेऊन तपास करून मग ती योग्य जबाबदारी कार्यकर्त्याची प्रतिक्रिया द्या, असे साहेबांचे आदेश असल्या कारणाने आजच्या बैठकीत प्रभार कांबळे साहेबांना आणि मोदीजींना हे सांगण्यात की महानगरपालिका क्षेत्रातल्या आपल्या जे जे इच्छुक पदाधिकारी कार्यकर्ते महानगरपालिका काम करण्यास इच्छुक असतील त्या संघाचे आपण नावे मागवा. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये पुन्हा बैठक घेऊन कार्यकर्त्यांना आजच्या बैठकीला माझ्या मतानुसार गर्दी कमी आहे, कारण अनेक पदाधिकारी उपस्थित नाही आहेत. काही कारणास्तव कोणाला मेसेज मिळाला असेल नसेल, कोणाला फोन केला असेल नसेल, त्यामुळे जे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाहीत ते पदाधिकारी आपले नंतरच्या बैठकीला उपस्थित राहतील असा मला विश्वास आहे. आरपीआयला एकही जागा सोडली नाही मित्र पक्षाने आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या चर्चा चालत असताना आता जिल्हाध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आपलं नेतृत्व कसं आहे ते त्यांच्या कला कुशलात दाखवून देत असतात आणि आठवले साहेबांनी तेच केलं. जरी निवडणुकीत एकही जागा दिली नसेल तरी सलग 2 वेळा केंद्रीय मंत्रिपद त्यांनी मिळवलेलं आहे आणि तो केंद्रीय मंत्रिपद मिळवल्यानंतर त्या पनवेल शहरामध्ये शेवटी बघा मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्या मुंबईचं जे नाक आहे ते पनवेल आहे आणि मग ह्या अशा पनवेलमध्ये आठवले साहेबांचा पहिला सत्कार व्हायला पाहिजे आणि तो विचार विनिमय घेऊन आपण ही जी मीटिंग लावली त्याचा 1 नंबरचा अजेंडावरती विषय तोच होता. आता सत्कार समारंभ करत असताना पनवेल महानगरपालिकेचा जो वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आहे तिथे आम्ही विचार विनिमय केलेला, परंतु मोनिश गायकवाड साहेबांनी जो काय दुसरा विषय घेतलेला आहे दुसऱ्या ठिकाणी करूया, तर ते संगणमताने कुठे करायचं काय करायचं ते आपण नंतर करू, पण आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा आहे हे खूप महत्वाचं आहे आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा घेता येईल याच्याकडे आपण प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट अशी आहे की साहेबांचा जो सत्काराचा कार्यक्रम आहे तो नक्कीच रायगड जिल्ह्याला शोभेल अशा पद्धतीने आपण करू. अनेक वर्ष आपण रिपब्लिकन पार्टीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कार्यक्रम कशा पद्धतीने करायला पाहिजे आपण सगळे समोर जाणकार आहात.
त्या पद्धतीने आपण नक्कीच करू असं या ठिकाणी शब्द देतो. कारण सकाळी माझे सहकारी मित्र निलेश सोनवणे साहेब ते पत्रकार आहेत, पण सकाळी सुद्धा त्यांनी या विषयावर स्वतः वेळ देऊन खूप चांगल्या प्रकारे चर्चा केली. आणि निलेश सोनवणे साहेब गेले 6 वेळा पनवेल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि अशा एका अनुभवी मित्राचा सहकार्याचा आपल्याला नक्की फायदा घ्यायचा आहे आठवले साहेबांच्या काम करत असताना सत्कारासंदर्भात. आणि सत्काराचा कार्यक्रम करत असताना आपण प्रत्येकाने मागील 1 वर्षामध्ये जो काय पदाविषयी वादविवाद झाला असेल, मी तर त्याला वाद समजतच नाहीये, पण तरी सुद्धा कोणाला वाटत असेल तर तो आपण विषय आता सोडला पाहिजे. खरं पाहिलं तर गमरे साहेब एक उत्कृष्ट वक्ता आहेत, छान ते त्यांचे विचार मांडतात, चांगले बोलतात. आणि त्यांनी बोलत असताना सांगितलं की बाबा व्हॉट्सअपवरती काय मेसेज पाठवला आणि कॉल वगैरे केला नाही. माझं तर तुम्हाला असं म्हणणं आहे की माझा आणि मोनिश गायकवाडांचा कधी विषयच नाही, आमचा वादच नाहीये. आता कुणी कसं गैरसमज करून घेतलं काय घेतलं मला माहित नाही,